मोर्चावर आम्ही स्वबळाचा नारा देऊन आम्ही पुढे एकटाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी BMCच्या निवडणूक लढणार आणि आमची आज फर्स्ट यादी आम्ही प्रसिद्धीसाठी तुमच्याकडे देणार आहे। आमचे बृहन्मुंबई महानगरपालिका 2026 सार्वत्रिक निवडणूककरिता उमेदवारांची पहिली यादी म्हणजे आमच्याकडे एक 37 उमेदवारची आम्ही फर्स्ट लिस्ट रिलीज करणार आहे आणि ते लिस्टमध्ये वॉर्ड क्रमांक 3चे आमच्याकडे मनीष दुबे, वॉर्ड क्रमांक 40चे विलास घुले, वॉर्ड क्रमांक 48चा सिरिल डिसोजा, वॉर्ड क्रमांक 57चे अजय विचारे, 62 अहमद खान, 64 हादिया कुरेशी, 76 बबन मदने, 77 ममता ठाकूर, 86 सुभाष पाताड़े, 92 यूसुफ मेमन, 93 सचिन तांबे, 95 अमित पाटिल, 96 आयशा खान, 111 धनंजय पिसाड़, 109 सज्जू मलिक, 126 प्रतीक्षा गुगे, 113 शोभा जाधव, 139 नागरत्न बनकर, 125 हरिश्चंद्र जंगम, 142 चांदवी श्रीवास्तव, 135 अक्षय पवार, 144 दिलीप पाटिल, 140 ज्योति सदावर्ते, 147 अंकिता द्रवे, 143 रचना गवस, 152 लक्ष्मण गायकवाड, 146 भाग्यश्री केदारे, 148 डॉक्टर सईदा खान, 168 डॉक्टर सईदा खान, 148 सोमू चंदू पवार, 170 बुशरा परवीन मलिक, 165 अब्दुल रशीद कप्तान मलिक, 175 वासंती देवेंद्र, 169 चंदन पाटेकर, 222 किरण शिंदे, 171 दिशा मोरे, 197 फरीन खान, 224 साबिया मर्चंट। आजच्या या तुमच्या लिस्टमध्ये प्रामुख्यानं काय तुम्ही क्रायटेरिया ठेवला होता, यांची शैक्षणिक पात्रता कशी आहे, काय वेगळेपण आहे तुमच्या कॅन्डिडेटमध्ये, या सर्व उमेदवारी देताना प्रायोरिटीमध्ये आम्ही जे आमचे सिटिंग काउन्सिलर्स होते त्यांना आम्ही प्रायोरिटी दिलं आहे। त्याच्यानंतर नवीन पिढीला आम्ही जास्त संधी दिलं आहे। तुम्ही जेव्हा हे लिस्ट बघणार खूप कुमारी मुली आहे आमच्याकडे फर्स्ट वेळा जे निवडणूक लढणार आणि जसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक धोरण आहे युवक लोकांना जास्त संधी देत आहे, तसं आम्ही या लिस्टमध्ये पण युवकांना जास्त संधी, आमच्या पदाधिकारी आमच्या कार्यकर्त्यांना जास्त संधी, सर्व धर्म आणि जातच्या लोकांना आम्ही न्याय देण्यासाठी हे लिस्ट फर्स्ट लिस्ट आमची जे प्रसिद्धीसाठी आज आम्ही केलं आहे। आता थोड्या वेळापूर्वी बरेच पक्षप्रवेश होताना दिसत आहेत, विशेषतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं अनेक लोक तुमच्या पक्षाकडे येताना दिसत आहेत। धनंजय पिसाळसारखे मातब्बर माजी नगरसेवक त्यांनी आता थोड्या वेळापूर्वी पक्षप्रवेश केलाय, अजूनही काही माजी नगरसेवक हे वाटेवर असल्याचं